आपल्यासोबत MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील साहेब आहेत. सर, वक्फ बोर्डाचा सुधारणा कायदा काढला होता, त्याला आता 7 दिवसाचा ब्रेक देण्यात आला आहे, काय सांगणार? मला असा विश्वास आहे की ते फक्त 7 दिवस न राहता ते पुढेही तसं ठेवण्यात येईल, कारण त्या ॲक्टमध्ये खूप सारे त्रुटी आहे. फक्त एका समाजाला टार्गेट करण्यासाठी ते बिल तयार करण्यात आलेला होता. आणि सुप्रीम कोर्टाचे अनेक असे उदाहरण आहे की सुप्रीम कोर्टामध्ये दररोज हजारोंच्या संख्येने पेटिशन्स येतात. ते सर्व एंटरटेन करत नाही. ज्याच्यामध्ये काही सबस्टन्स असतं ते एंटरटेन करतात. म्हणून सुप्रीम कोर्टालाही माहीत होतं की आपल्या ताकदीच्या जोरावर, आपल्या दादागिरीच्या जोरावर कशा प्रकारे ते लोकसभामध्ये आणि ते बिल पास करण्यात आलं होतं. अनेक त्रुटी असूनसुद्धा अनेक आमचे उदाहरण दिलं तर असदुद्दीन अवैसी साहेबांचं भाषण आहे का, त्या 11 मिनिटामध्ये त्यांनी एक अमेंडमेंट कशा प्रकारे चुकीचा त्या ॲक्टमध्ये आणण्यात आलेला आहे ते त्यांनी सविस्तर सांगितलं होतं. आणि ते JPCचे सदस्य होते, ज्या JPCने पूर्ण देशामध्ये फिरलं होतं, अनेक मीटिंग्स घेतले होते आणि त्यांच्या कोणत्याही रिकमेंडेशन्स ॲक्सेप्ट करण्यात आलं नाही होतं. आणि सरकारने सांगितलं नाही, आम्ही अमेंडमेंट कॅबिनेटमध्ये पास केलेलं आहे. मग हेच करायचं होतं तर कशाला? मग असे त्रुटी सुप्रीम कोर्टाच्या समोर जेव्हा आले आणि त्याचा इनिशियल जे हिअरिंग झाली तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नाही, आम्ही काही दिवसासाठी हे स्थगिती देत आहे आणि 5 मेपासून ते पुन्हा हिअरिंगला सुरुवात होतील त्याच्या बाबतीत. वक्फ बोर्ड आणि परिषदेवर आता नव्या नेमणुका नको असंही कोर्ट म्हटलं आहे. काय आहे की देशामध्ये, या देशाची म्हणजे सगळ्यात मोठी जे हे आहे आपली ताकद जे आहे, युनिटी इन डायव्हर्सिटी आहे. या देशामध्ये हिंदू आहे, मुस्लिम, दलित, सीख, जैन, पारसी हे सगळं समाज मिळून आपण एक भारतीय म्हणून एक ताकद उभी राहते. अनेक असे समाजाचे वेगवेगळे बोर्ड्स आहे, कमिटीज आहे त्याच्या देखभालीसाठी, आणि त्या समाजाचेच लोक त्याची देखभाल करतात. फक्त वक्फ बोर्डामध्ये आजपर्यंत म्हणजे 75 वर्ष झालेले आहे जवळपास, तर वक्फ बोर्डाचं देखभाल जे आहे ते मुस्लिम समाजाचेही प्रतिनिधित्व तिथे होतं. आता नवीन बिलप्रमाणे नॉन मुस्लिम इंटेलेक्च्युअल्स या वक्फ बोर्डामध्ये आणण्याचा त्यांचा उद्देश होता. याचा अर्थ काय आहे की त्यांना हे सांगायचं होते की मुस्लिम समाजामध्ये तर इंटेलेक्च्युअल्स आहे नाही, सगळे हुशार तर आमच्याकडेच आहे. लोकसभामध्ये बसलेले भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते जे आहेत ते हुशार आणि बाकी सगळं देश बावळट. तर मुस्लिम समाजामध्ये तर कोणीच नाही आहे. दुसरा म्हणजे प्रॅक्टिसिंग मुस्लिम असायला पाहिजे. अच्छा, त्याचा अर्थ काय आहे? अमित शाह साहेब उभे होते भाषण द्यायला, किरण रिजिजू साहेब मायनॉरिटी अफेअर्स मिनिस्टर होते उभे, त्यांनी सविस्तर डिटेल्समध्ये का सांगितलं नाही प्रॅक्टिसिंग मुस्लिम म्हणजे काय. आता मी मुस्लिम आहे, मी भारतीय आहे, अभिमान आहे याचा, पण प्रॅक्टिसिंग मुस्लिम 5 वर्षासाठी असायला पाहिजे. याचा अर्थ काय आहे की मी दररोज 5 टाईम नमाज अदा करतो, मी ईद साजरी करतो, मी टोपी घालतो, मी दाढी, म्हणजे त्याचा सर्टिफिकेट तुम्ही देणार का मला की इम्तियाज जलील तू 5 वर्ष रेग्युलर किती नमाज अदा करणार याचं सर्टिफिकेट आमच्याकडे घेऊन जा. तर हे नाही का अशा प्रकारचे नाही का एक हास्यास्पद हे इन्क्लुजन ज्या ॲक्टमध्ये करण्यात आला होता, कोर्टानंही वाटलं असं की कशा प्रकारचे हे बावळट ॲक्ट तयार केलेले आहे देशाचा कायदा बनवणाऱ्या मंडळींनी, तर त्यांनी हे स्थगिती दिलेली आहे. आम्ही त्याचं स्वागतच करतो सुप्रीम कोर्टाचं. आता याची सुनावणी 5 तारखेला म्हणजे 5 मेला होणार आहे. 5 मेपासून दररोज त्याची हिअरिंग होणार आहे. आणि आमची अपेक्षा हे आहे, आमचा विश्वास आहे की हे त्रुटी जेव्हा सुप्रीम कोर्टाच्या समोर येईल, ते त्याचं डायसेक्ट करते किंवा त्याचा पोस्टमॉर्टम करतील, तर त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की एका प्रकारे सगळं नियम धाब्यावर बसून आपण आपल्या ताकदीच्या जोरावर कशा प्रकारे आपण लोकसभेमध्ये अशा प्रकारचे बिल आणत आहे. आणि दुसरा साईडला जे एक लोकशाहीचा एक खूप मोठा एक स्तंभ आहे ज्युडिशरी, त्यांना असं वाटतं की नाही, हे सगळं जे आहे ना ते फक्त या देशामध्ये मुख्य मुद्द्याला कशा आपल्याला साईडलाईन करून अशा प्रकारचे मुद्दे, सरकारला कोणकोणते मुद्दे पाहिजे, त्यांना नोकरीच्या बाबतीत काही बोलायचं नाही, महंगाईच्या बाबतीत काही बोलायचं नाही, पेट्रोलचा भाव कुठे गेला, डिझेलचा भाव कुठे गेला हे कोणीही छापणार नाही, बोलणार नाही, तुम्ही आम्हाला विचारणार नाही. मुद्दे कोणते पाहिजे तर औरंगजेब,
छत्रपती संभाजी महाराज 400 वर्षापूर्वी काय काय झालं होतं, मग या शहराचं नाव त्या शहराचं नाव बदलणं, तर हे सगळे जे असे प्रकारचे मुद्दे आहे ना, ते सरकारला असं वाटतं की हेच मुद्द्यावर त्यांना पुढच्या काही वर्ष काढायचे आहे. मागच्या काळात अयोध्या मंदिराचा विषय होता आणि आता वक्फ बोर्डाचा विषय आहे. दोन्हीकडे कसं बघता तुम्ही? आणि काय आहे की आम्ही त्यावेळीही सांगितलं होतं की जे बाबरी मस्जिद जेव्हा शहीद झाली होती, सर्व मुस्लिम समाजाला आणि या देशामध्ये राहणारा जे सेक्युलर हिंदू आहे त्यांनाही बरोबर वाटलं नाही होतं. पण त्यावेळी आम्ही सांगितलं होतं की नाही, हे जे सगळं चाललेलं आहे हे चुकीचं चाललेलं आहे आणि आमचा विश्वास होता की सुप्रीम कोर्ट जे निर्णय घेईल ते मान्य असणार आहे आम्हाला. आणि जेव्हा सुप्रीम कोर्टाने आमच्या विरोधात हे निकाल दिला तर आम्ही त्यालाही ॲक्सेप्ट केलं. कुठेही आम्ही रस्त्यावर जाऊन हुल्लडबाजी केली नाही. आम्ही म्हटलं की नाही, या देशाची सर्वोच्च न्यायालयाने त्याचा हे निकाल दिलेला आहे, आम्ही ते ॲक्सेप्ट करतो आणि याच्या बाबतीत ही जे काही निकाल असेल तर आम्ही ॲक्सेप्ट करू. न्यायव्यवस्थेवर तुम्ही नेहमीच विश्वास ठेवला आहे? न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवलेला आहे, पण पूर्ण न्यायव्यवस्थेवर नाही ठेवलेला आहे. मी पहिलेही याच्या बाबतीत बोललेलो आहे की या देशामध्ये असेही अनेक जजेस आहे ज्यांच्या रिटायरमेंटच्या जवळ जेव्हा येतात तर त्यांची नजर कुठे असतं, तर नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनचं चेअरमनचं पद मला मिळणार आहे का, हे बॉडी आहे खूप महत्त्वाची बॉडी आहे त्याच्यावर मला संधी मिळणार का, नाही तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यसभेमध्ये मला जाता येईल का, अशा प्रकारचे जजेस जेव्हा त्या कुर्सीवर बसतं तर तुम्ही कशा अपेक्षा करणार की ते भारतीय जनता पार्टी जे निर्णय घेतलेला आहे त्याच्या विरोधात जाऊन निर्णय घेतील. तर हे जे काही जजेस आहे, खूप जजेस जे आहे ना ते खूप इम्पार्शियल आहे, ते नियमाप्रमाणे सगळे निर्णय देतात. पण अनेक असे उदाहरण आहे, आपल्यालाही माहीत आहे की कोणता जज राज्यसभेचा सदस्य म्हणून गेला आणि त्याच्या अगोदर त्यांनी कोणकोणते निर्णय भारतीय जनता पार्टीच्या बाजूने दिलेले आहे. तर अशा प्रकारचे जे जजेस आहे ते एक मला असं वाटतं की त्यांच्याकडून काही अपेक्षित नाही आहे. पण तरीसुद्धा ज्युडिशरीवर, ओव्हरऑल ज्युडिशरीवर आमचा विश्वास आहे. परंतु जो निर्णय केंद्र सरकारने घेतला, सुधारणा कायदा केला वक्फ बोर्डाचा, आता 5 तारखेला सुनावणी आहे, काय वाटतं तुमच्या बाजून हा निर्णय होईल? आम्हाला तर विश्वास आहे, कारण सगळ्यांना माहीत आहे, सामान्य माणसालाही माहीत आहे की कशा प्रकारचे हे त्रुटी हे ॲक्ट तयार करण्यात आलेलं आहे, किती त्रुटी आहे त्याच्यामध्ये. म्हणून आम्हाला असं वाटतं की नाही, ते जेव्हा सुप्रीम कोर्ट याचा पोस्टमॉर्टम करेल तर नक्की ते जे बरोबर आहे त्याच्या बाजूने ते जजमेंट देतील. नक्कीच होते. MIMचे खासदार इम्तियाज जलील साहेब, आमच्या बाजूनेच आम्हाला पुढचा निर्णय होईल अशी त्यांना अपेक्षा आहे. कॅमेरामॅन असगर अलीसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.